सर्वप्रथम गुगलमध्ये UN मेंबर लॉग इन असं टाईप करा. मेंबर होमला क्लिक करा, जे सर्वात एक नंबरला येईल. मेंबर होमला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक विंडो येईल. त्याच्यामध्ये तुमचा UN नंबर टाईप करून घ्या आणि UN बरोबर मिळालेला पासवर्ड पण टाईप करून घ्या. कॅपचे अगदी जसाच्या तसा तुम्ही टाईप करायचा आहे. साइन इनला क्लिक करा. त्यानंतर फाईल नावला क्लिक करा. फाईल नावला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईल एकदा चेक करून घ्या, काही चेंज असेल तर त्याच्यामध्ये बघून घ्या आणि प्रोसीडला क्लिक करा. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर हॅव फॅमिलीला येसला क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचं नॉमिनी, ज्याला नॉमिनी लावायचं आहे त्याच्या आधारची डिटेल याच्यामध्ये भरायची आहे. त्याच्यामध्ये आधार, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, रिलेशन सर्व भरा आणि सेम ॲज मेंबरला क्लिक केलं तर ॲड्रेस जो तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे तो ॲड्रेस त्याच्यामध्ये येईल. तो ॲड्रेस एकदा तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. फोटोसाठी क्लिक करा. ब्राउजला क्लिक केल्यानंतर तुम्ही फोटो सिलेक्ट करा, अपलोड करा, ओके करा. सेव्ह फॅमिली डिटेलला क्लिक करा. त्यानंतर %100 टाका. सेव्ह EPF नॉमिनेशनला क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही. त्यानंतर एडिटला क्लिक करून जर काही चेंज असेल तर एडिटला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकताय. जर काही चेंज नसेल तर साइनला क्लिक करून तुम्ही कंटिन्यू करू शकताय. अदरवाईज तुम्ही फाईल डिलीट करून नॉमिनेशन तुम्ही नवीन परत करू शकताय. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर PDF फाईल तुमच्यासमोर ओपन होते. PDF फाईलमध्ये तुम्ही एकदा सर्व बघून घ्या. यामध्ये तुम्हाला आता पूर्वी अकाउंट डिटेल भरावी लागत होती, आता काही अकाउंट डिटेल भरावी लागत नाही आहे. फक्त तुम्हाला आधारची डिटेल फक्त भरावी लागते. दोघांचे आधार कार्ड, दोघांचे फोटो याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करावे लागतात. फोटो अपलोड करावे लागतात. आधारचे फक्त नंबर जरी असेल तरी तुम्हाला चालू शकते. आणि रजिस्टर मोबाईल तुमच्याजवळ पाहिजे की ज्याच्यावर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला याच्यामध्ये भरावा लागतो. तुम्ही एकदा नॉमिनेशन तुम्ही भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तोपर्यंत चेंज करू शकता जो पण तुम्ही साइन करू शकत नाही. साइन एकदा केल्यानंतर तर तुम्ही परत त्यामध्ये चेंज करू शकत नाही. त्यामुळं साइन करायच्या अगोदर काळजीपूर्वक तुम्ही भरलेला डाटा एकदा व्ह्यूला क्लिक करून बघून घ्या. काय बदल असेल तर एडिटला क्लिक करून बदल करून घ्या. नसेल तर तुम्ही साइन करू शकताय. मी साइनला क्लिक करतो. साइनला मी क्लिक केलेला आहे. साइनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हस्ताक्षर नावाची एक विंडो ओपन होईल. बाय क्लिकला चेकबॉक्सला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, ज्याचा UN नंबर आहे त्याचा. नॉमिनीचा आधार नंबर टाकायचा नाही, तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार OTPला क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाकून आधार OTPला क्लिक केल्यानंतर सबमिटला क्लिक करा. सबमिटला क्लिक केल्यानंतर गेट OTPला क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्ही PDF साइन सक्सेसफुली म्हणून तुम्हाला एक मेसेज येईल. साइंड सक्सेसफुली मेसेज आला की नॉमिनेशन तुमचं झालेलं आहे. थोडासा वेळ लागेल कारण हे सर्व्हरवर काम चालू असते.
ठीक आहे, PDF साइंड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, म्हणजे नॉमिनेशन तुमचं झालेलं आहे. हे तुम्ही मॅनेजला क्लिक करून ई नॉमिनेशनला क्लिक करून तुम्ही पाहू शकताय. ई नॉमिनेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ती फाईल पाहायला मिळेल.